आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पेनड्राईव्ह तात्यासाहेब, पेनड्राईव्ह मधला डाटा एकदम जसा तसाच आहे. तो कोणी ओपन केला नाहीये. ही वाघमारे आपल्याला जशी धोक्याची आहे ना, तशी फायद्याची पण आहे. बघा ना, मी आता कोरेगाव मध्ये नाकाबंदीची इन्फॉर्मेशन आपल्याला दिली, ती आपल्या फायद्याची आहे. आणि जर ती सत्यासोबत कायम राहिली तर भविष्यात तिचा उपयोग आपण चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतो. चल तुला परत आत टाकतो. चल तुला परत आत टाकतो. चल. अहो साहेब येतोय की. अहो आपलं जेलाय. तू तुला लेका हिथल्या पट्ट्यावरचं रेशन कार्डच दिलं पाहिजे. लेका मागच्या आठवड्यात सोडला तुला. बरं झालं. होय साहेब, ते जेल मधनं बाहेर गेलं ना, मनच रमत नाही म्हणून आलो परत. तुला लेका नारळ फोडले का फोडिंग काय टाकायला. मंजू 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 कुठे आहे? ऐक ना ग, माझा नवरा हरवलाय. त्याचा फोन पण नाही लागत आहे. तो कालपासून घरी नाही आलाय. रुपाली, आता बरं तुला माझी आठवण आली ग. त्या दिवशी मंडपातनं पळून जाताना एकदा तरी मनात विचार आला का की आपल्यामुळं कुणाला काय त्रास होईल, त्याच्या आयुष्याचं काय होईल म्हणून? आणि आज स्वतःवर संकट आलं तर माझी मदत मागायला आल्यास होय? तुझ्यामुळं माझं त्या सत्याशी लगीन झालंय. वाटोळ झालंय माझ्या आयुष्याचं. का केलंस असं? मला उत्तर हवंय. का फसवणूक केलीस माझी? म्हणजे मला कुणी बी काय समजवायची गरज नाही. मला हिच्याकडनं उत्तर हवंय. मंजू आहे बघ, मला माहितीये माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे, पण माझ्यावर विश्वास ठेव. माझं पुष्करवर खूप मनापासून प्रेम आहे अगं. आणि बघ ना, त्याचा फोन नाही लागत आहे. तो कालपासून घरी नाही आला. मला काहीच कळत नाहीये काय करू अगं. म्हणजे शांत हो जरा आता. अगं तक्रार नोंदवायला आली ती, लिहायलाच लागणार आहे आपल्याला. पोलीस होता पण इमोशन साईडला ठेव जरा. घे मग लिहून. रुपाली इथे ये, बस. हे बघा, आधी शांत व्हा आणि मला नीट सांगा, झालं काय, नक्की काय झालंय? माझा नवरा ना कालपासून घरीच नाही आलाय. त्याचा फोन पण नाही लागत आहे. बरं, त्याचं नाव काय आहे सांगा. पुष्की. काय? पूर्ण नाव सांगा. पुष्की काय? पुष्की पुष्कर दिनकर जाधव. ओके. आणि कुठे राहतात? राधिका रोड. पूर्ण सांगा. राधिका रोड. राधिका रोड, राजतारा हॉटेलच्या मागे. बरं, फोटो आणलाय तुम्ही त्यांचा? एक मिनिट.
काय करतात काय हे? रिक्षा चालवतो. काय? बघू फोटो. हा, अगं आपण भेटलो तेव्हापासून कायम तुझ्या सोबत दिसलाय मला यो. तरी मला संशय आलाच होता, पण मीच मूर्खाने हिच्यावर विश्वास ठेवला. हे बघ म्हणजे अगं शांत हो, मला माहितीये तुला आता काय वाटतंय ते, पण आता हे सगळं बोलून काय बी होणार नाही. चल शांत हो, बघू तू बस, ये बस इथे. बरं त्यांचं वय काय होतं? 27. आणि लास्ट कुठे पाहिलं त्यांना? तुमच्या बरोबर होते? रोजच्या सारखं रिक्षा घेऊन निघालेला सकाळी, त्यानंतर घरीच आला नाही तो. तात्यासाहेब, आपण करंजामध्ये शेंडे कॉलनीत आमदार फंड टाकतो. जवळजवळ तिथे एक 30 कोटीचं काम आहे. त्यांना आपलं प्रोटोकॉल तुम्ही सगळं बोलून ठेवलंय. काय झालं? काय झालं? काय झालं ते सांगाल की आता स्वतःच्या तोंडानं. ए बोल पटपट, नाहीतर असं हानीन ना तुला. सांग, रुपालीला कसं पळून नेलं लग्नातनं आणि कुणाच्या सांगण्यावरून केलं? सांग पटकन बोल. तात्यासाहेब, येऊच त्यो रुपालीला मन पात्र पळवून घेऊन गेल्याला. ऍक्च्युली आम्हाला म्हणजे मीच रुपालीला पळून नेलेलं आणि मंजू मॅडमनीच आम्हाला मदत केली होती. त्या कॉन्स्टेबल मंजू मॅडमला सगळं माहिती होतं की आम्ही पळून जाणार आहे. बघितलं ना तात्यासाहेब, कळलं का नकोय मला ती माझ्या आयुष्यात? अहो, जी पोरगी माझ्या विरोधात कटकार असताना करते, त्याच पोरीशी तुम्ही मला संसार करा. आपल्याला हल्लच पाहिजे. याला तुडवलंच पाहिजे. बघा तात्यासाहेब,